नाव न सांगता ओळख करून द्या. सर मी सांगली जिल्ह्यातील कोल्हापूर या गावचा आहे. माझा तालुका मिरज आहे. माझं शिक्षण 10वी आणि 12वी हे दोन्ही माझ्या गावात पंडित नेहरू विद्यालय कोल्हापूर हिराई शिक्षण संस्थेच्या शाळेत झालं. आणि माझं पदवीचं शिक्षण मी BSc मॅथमॅटिक्स केलं, ते पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील महाविद्यालय तासगाव इथून पूर्ण केलेलं आहे. कधी शिक्षण पूर्ण झालं तुमचं? सर माझं पदवीचं शिक्षण 2016 साली पूर्ण झालं. नंतर काय करता तुम्ही? सर 2016 पासून मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि स्वतः ट्रान्सपोर्ट व्यवसाय स्वतः करतो. वडिलांचा व्यवसाय तोच मी स्वतः सांभाळ, म्हणजे दोन्ही पार्ट टाइम करतो. ट्रान्सपोर्ट कसलं? वडिलांचा टेम्पो व्यवसाय होता सर. वडील एक्सपायर झाले, त्याच्यानंतर मीच तो व्यवसाय बघतो. सांबार आहे. पुढे तुमचं पुढे वाहतूक कसं आहे? सर लोकलच वाहतूक करत होतो. हे सांगली तासगाव, सांगली आटपाडी तालुक्यातली जिल्ह्यातली जी आहेत. किती टेम्पो तुमच्याकडे? सर एक ट्रक होता, तो विकला, वडील एक्सपायर झाल्यानंतर. आणि मी सध्या एक छोटा टेम्पो स्वतः बघतो. एकच टेम्पो आहे? माझ्याकडे मोठ्या वाहनांचं लायसन्स नसल्यामुळे सर मी छोटा टेम्पो. तुम्ही स्वतः चालवता टेम्पो? हो सर, मी स्वतः चालवतो सर. अच्छा. तुम्हाला ते नॅशनल लॉजिस्टिक्स पॉलिसी माहिती आहे? हो सर, माहिती आहे. काय तिचं वैशिष्ट्य काय? सर मी जास्त सांगू शकणार नाही, अजून बरेच वेळ वाचून. पण मला इतकंच माहिती आहे की रेल्वे असू दे किंवा आपले ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे, त्याच्यामार्फत लॉजिस्टिक्सची वाहतूक म्हणजे वेगान करणं, त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला ग्रोथ करण्यासाठी पाठबळ मिळेल. पण सर त्याची तारीख एक्झॅक्ट मला माहिती नाही. सध्या GDPच्या किती टक्के खर्च लॉजिस्टिक्सवर होतो तुम्हाला माहिती आहे का? सॉरी सर, मला माहिती नाही. ओके ओके. टेम्पो तुमचा कुठल्या कंपनीचा आहे? सर आमचा टेम्पो टाटा कंपनीचा आहे. ते मॉडेल टाटा SHT 2010चा आहे. ओके. एकच टेम्पो आहे? एकच टेम्पो आहे आता सध्या सर, एकच टेम्पो आहे. वाहतूकदारांची काही संघटना आहे का? हो सर, अखिल भारतीय स्तरावर वाहतूकदारांची संघटना आहे आणि महाराष्ट्र स्तरावर मोठी संघटना आहे. ज्यावेळेला म्हणजे मला जेवढी माहिती, ज्यावेळेला पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात त्यावेळेला त्यांच्यामार्फत एक मोठा संप झाला होता. आणि त्या संघटनेमार्फत ज्यावेळेला पूर आला होता त्यावेळेला त्यांनी मदत पण केली होती. तुम्ही आहेत का संघटनेचे सदस्य? सर मी नाही आहे सदस्य. का नाही, वडील सदस्य होते, पण त्याच्यानंतर मग मी जास्त सर त्यात म्हणजे मी आता इकडचा कल जास्त असल्यामुळे फक्त व्यवसाय पाहिला, तिकडे सदस्य नाही झालो सर. ओके ओके. मिरज आणि संगीताचं नातं काय? सर मिरजमध्ये ज्या मीरासाहेब दर्गा आहे त्या ठिकाणी किराणा घराण्याचे संगीतकार अब्दुल करीम खान हे तिथं वास्तव्याला मिरजेला होते. ओके. तिथून मग त्या दर्ग्यामध्ये दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक मैफल भरवली जाते. किराणा घराण्याची जी वाटचाल झाली किंवा त्याची पायाभरणी झाली ती मिरजेमध्ये झालेली आहे. ओके. पण आज कोणी आहेत गायक वगैरे? सर आत्ता आहेत, पण मला आता नाव सध्या आठवत नाही. अच्छा. अजून या म्हणजे गायकी पलीकडे अजून काही संगीताची नातं आहे का मिरज सर? हो सर, तंतुवाद्य निर्मितीमध्ये मिरज शहर खूप. कुठली तंतुवाद्य? सर एक तंबुरा एक तयार केला जातो सर, आणि दुसरं नाव आठवत नाही. काय वापरतात तंबुरा तयार करण्यासाठी? लाकडी असतो? हो सर, लाकडी असतो, पण त्या लाकडाचं नाव एक्झॅक्ट मला आता आठवत. तुम्ही कधी बघितले कोण आहेत ते उत्पाद म्हणजे तयार करणारे? बघितलेत सर, पण त्यांच्याकडे मी जाऊन आलोय, पण आता बरेच दिवसापूर्वी गेलो होतो त्यामुळं. कुठलं हॉस्पिटल प्रसिद्ध आहे? सर सांगलीमध्ये मिशन हॉस्पिटल प्रसिद्ध आहे, वॉनलेस हॉस्पिटल पण मिरजेमध्ये प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे कॅन्सर हॉस्पिटल प्रसिद्ध आहे. ओके. कसं काय हे सगळं हॉस्पिटल्स मिरजेमध्ये झाली? सर वॉनलेस म्हणून एक ब्रिटिश काळात एक मिशनरी होते, त्यांना त्या ठिकाणी त्यांची ट्रस्ट होती, त्यांनी ती वॉनलेसवाडी हे गाव आणि त्या आसपासचा प्रदेश त्यांनी ते विकत घेतला ट्रस्टमार्फत. त्या ठिकाणी पहिलं वॉनलेस हॉस्पिटल तयार केलं. त्यांच्यामार्फत मग ते सर्वोपचारी औषधालय किंवा रुग्णालय त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलं. आणि मिरज हे शहर दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात असल्यामुळे रुग्णांची येण्या जाणं वाढ झाली, परत संख्या वाढत गेली, परत मग दवाखान्यांची बरेच संख्या वाढली. सर अरब लोक खूप येतात मिरजेत, काय कारण आहे? सॉरी सर, येतात का अरब लोक असं? सॉरी सर, मी ते ऐकलं नाही केलं का? पाहिलं सर, पाहिलं पण नाही. ओके.
मला सांगा तुमचं ग्रॅज्युएशन किती झालेलं आहे? सर माझं ग्रॅज्युएशन 2016 झालेलं आहे. कशामध्ये? BSc मॅथमॅटिक्समध्ये मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे. मॅथमॅटिक्स. त्याच्यामध्ये MSc करावं, ऑलरेडी मॅथमॅटिशियनची आपल्या देशामध्ये शिक्षणाची कमी असं कधी वाटलं नाही? हो सर, आहे तशी कमी. हम्म. पण माझं मॅथ्सना कल एवढा जास्त नव्हता मी MSc करायचं. म्हणजे ग्रॅज्युएशनला मला जास्त असं येत नव्हतं. म्हणजे मला असं कळत होतं की थिअरी पण भरपूर होती, थोडी जास्त जमत पण नव्हती. म्हणजे तिथंच पदवी पूर्ण. फुरियर सिरीज काय आहे? फुरियर सिरीज, फुरियर सिरीज आहे ना? सॉरी सर, माहित नाही मला फुरियर. मॅथ्सचं काही माहित नाही तुम्हाला? मॅथ्सचं सगळं माहिती आहे, पण सर फुरियर सिरीज कधी मी वाचलेली नाही. नाही वाचलेली आहे. अच्छा. मॅथ्समधला तुमचा फेवरेट टॉपिक कुठला आहे? सर अॅरिथमॅटिक म्हणजे अंकगणित मला जास्त आवडतं. अंकगणित हे काय ग्रॅज्युएशनचं थोडी टॉपिक आहे? ग्रॅज्युएशन अंकगणित होतं का तुम्हाला? ते शालेय जीवनात होतं ना? सर ते नंबर सिरीज आहे ना, तो आम्हाला लास्ट इयरला सब्जेक्ट होता. त्यातून मग काही आकडेमोड करणं वगैरे त्या गोष्टी द्याव्यात. इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह होत असेल ना तुम्हाला? हो सर, होतं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्हमध्ये फरक काय? सर इंटिग्रेशन म्हणजे गोष्टी एकत्र करणं आणि डेरिव्हेटिव्हमध्ये गोष्टी स्प्लिट करणं. याचा उपयोग प्रशासनामध्ये काय करता येईल का तुम्हाला? सर इंटिग्रेशनचा उपयोग आपण करू शकतो. ज्यावेळेला महसूल पदावरती काम करत असताना इंटिग्रेशनचा वापर करून काही जे कॉर्नर एरिया जे असतील त्यांची एरिया काढणं ही इंटिग्रेशनचं त्या फंक्शनचा वापर करून आपण तो एरिया काढू शकतो सर. ओके. tan 30 किती असतं? सर आठवत नाही. अच्छा, आठवत नाही आहे. कारण एकदम फंडामेंटल 5वी नाही 10वीपर्यंत मध्ये असेल ना, 10वी 8वी 9वी 10वी नंतर बेसिक ह्याच्यामध्ये तर आपण आलो पण नाही. मॅथमॅटिक्स ॲज अन सब्जेक्ट हा किती इम्पॉर्टन्स ठेवतो करिअरमध्ये? सर प्रत्येक विषयाचा मॅथमॅटिक्स हा पाया आहे. जर आपण ग्रॅज्युएशन कुठल्याही म्हणजे अप्लाइड बेसिस करताना किंवा कोर सब्जेक्ट घेताना किंवा मेडिकल बॅकग्राऊंडला जाताना मॅथमॅटिक्सचा उपयोग होतो. इंजिनिअरिंगच्या मध्ये पण डिफरन्शियल इक्वेशन, कॅल्क्युलस हे बेसिक आहे. फिजिक्समध्ये पण ज्यावेळेला गणित सोडवायला लागतं तेव्हा तेव्हा पण मॅथ्सचा उपयोग होतोच. त्यानंतर ज्यावेळेला बायोलॉजी असू दे, झूलॉजी असू दे, त्यामध्ये ज्यावेळेला एखाद्या सेलची वाढ कुठल्या पद्धतीने होते हे मोजण्यासाठी सुद्धा मॅथ्सचा वापर करावा लागतो. याच्या आधी तुम्ही MPSCच्या मुलाखत दिलेली आहे? सर मी यापूर्वी कुठली मुलाखत दिलेली नाही. ओके. आणि मला सांगा तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये कधी गणिताचा उपयोग करता का? हो सर, माझ्या बिझनेसचा पायाचं गणित आहे. प्रत्येक वेळेला म्हणजे वाहन बाहेर पडलं आलं, डिझेलचा खर्च किती झाला, किती भाडं झालं, ड्रायव्हरला किती द्यायची आपल्याजवळ, हमाली किती झाली, दर महिन्याचा हप्ता किती जातो. पण हा काय ग्रॅज्युएशनचं काही असं यूज नाही ना त्याच्यामध्ये? तर साधा माणूस सुद्धा तेवढं गणित तर लावतोच आहे आपल्या जीवनामध्ये. हो सर. तुम्ही काही इतरांपेक्षा वेगळं केलं तुम्हाला असं वाटतं की ते तुम्ही मॅथमॅटिशियन किंवा मॅथमॅटिक्समध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे म्हणून ते तुम्ही केलं ते इतरांना जमलं नाही, तर तिथे म्हणू शकतो आपण की तुमचा ग्रॅज्युएशनचा फायदा आहे, अशी कुठली गोष्ट आहे तुम्हाला वाटतं? सर व्यवसायात काय? व्यवसायात सर अजून तर असं नाही केला सर, पण मी याच्यात प्रयत्न करेन. ओके. तुम्ही 7 वर्ष झाले जवळपास तयारी करता आहात त्याच्यामध्ये. हो सर. कधी असं वाटत नाही का की उलट त्यापेक्षा एखादं ग्रॅज्युएशन परस्यू केलं असतं, PG केलं असतं, आतापर्यंत मस्त मोठ्या पदावर जॉबला लागलं असतो, विद्यापीठात प्रोफेसर असतो मॅथ्सचा वगैरे, हे 7-1 वर्ष मी हे लावले म्हणून असं काही प्लॅन बी सुद्धा आहे तुमच्याकडे काही? सर माझा प्लॅन बी हा माझा ट्रान्सपोर्ट व्यवसाय हाच आहे. ओके. त्यातून करिअर करणार आहे. आणि मला असं वाटत होतं की जास्त वेळ जातोय आपला, पण मी कमाई करत असल्यामुळे मला कधी असं जाणवलं नाही चमचण किंवा की बाबा ही तयारी पण करत होतो तर आपण स्वतः आपण स्टँड राहायचं. छंद काय तुमचा? सर मी कार एन्थुसियास्टिक आहे. मला वाहनांची खूप आवड आहे. अच्छा. त्यातच तो माझा खूप मोठा आहे. कोणती कार तुम्हाला आवडते ड्राईव्ह करायला? सर कार ड्रायव्हिंग पण आहेच. कार म्हणलं तर मला सध्या तरी महिंद्रा थार ही माझी खूप फेवरेट कार आहे. महिंद्रा थार. ओके. पण हे असं पण म्हणतात की महिंद्रा थार जे एकदम डॅशिंग पर्सनॅलिटीचे लोक आहेत ती जास्त वापरतात त्याच्यामध्ये वगैरे वगैरे, सर किंवा ज्यांना दादागिरी भाईगिरी करायची आहे त्या लोकांची जरा फेवरेट झालेली आहे. एक सोफिस्टिकेटेड माणूस की कधी माणूस अशा थारला प्रिफर करेल का? सर माझा स्वतःचा छंद आहे की मला ऑफरोडिंग करायला आवडतं. ओके. त्यामुळे आणि ती कार आहे ती ऑफरोडिंगसाठी तयार केली आहे. आता लोकांनी त्याचा वापर असा डॅशिंग कार म्हणून ऑफ रायडिंग ऑफरोडिंग काय म्हणते ऐकून? ऑफरोडिंग सर म्हणजे
असे हिली एरियात जाणं, हम्म. चिखल माती अशात हम्म. गाडी चालवणं अच्छा. आम्हाला आवडतं तसं. सो विदाउट गिअर यूज करता का विथ गिअर यूज विथ करता? सर मला ऑटोमॅटिक नाही आवडत सर, मला मॅन्युअल ट्रान्समिशन आवडतं. अच्छा. मग याचा उपयोग काय, मग टेक्नॉलॉजीचा उपयोग काय जर तुम्ही ओल्ड याच्यावरती राहत असणार तर त्याच्यामध्ये? सर हां, त्याचा एक थोडे प्रॉब्लेम पण असे आहेत की मला जाणवले असे की ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिटी लाईफला खूप छान आहे. हम्म. ज्यावेळेला तुम्ही रनिंगला करत असाल म्हणजे लॉंग ड्राईव्हला वगैरे, हम्म. तर तसं नाही म्हणजे एकतर मायलेजचा खूप त्रास होतो. म्हणजे सरासरी वाहनापेक्षा 2 ते 3 किलोमीटर फरक पडतो. ऑटोमॅटिक कमी देतं माहिती. ऑटोमॅटिक मायलेज कमी देतं सर. ओके. तो एक मेजर ड्रॉबॅक आहे त्याचा. आणि असं अजून एक आहे की कार चालवल्याचं थ्रिल असं नाही आहे ते, म्हणजे जो ऑटोमॅटिकमध्ये आहे नाही आहे तो असं मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये आहे. तो ऑफरोडिंग करणाऱ्या माणसाला मॅन्युअल ट्रान्समिशन फार आवडतं सर. पण तुम्ही चालवत असताना एकदम तुम्हाला काय वाटतं, आता बघा समृद्धी महामार्ग वगैरे आला होता, पण आता ते वेगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये घडायला म्हणजे हे लागला की जे म्हणतात की मोठे ॲक्सिडेंट वगैरे व्हायला लागलेत वगैरे वगैरे. मला वाटतं की भरधाव वेग हा फार घातक आहे, किंवा असे जसं मुंबई पुणे महामार्ग जे आहे त्यांनी खूप गोष्टी स्टॅटिस्टिक चेंज केली, गोष्टी आहेत, फायदे आहेत, पण जितके मृत्यू झाले तितके कुठल्याच हायवेवरती आपल्या देशात सुद्धा झाले नसते तितके झालेत पुणे मुंबई महामार्गावरती. आता हे असे महामार्ग वगैरे बांधले जात आहेत, हे बनले पाहिजेत का, की काय वाटतं तुम्हाला त्याच्यामध्ये? हो सर, महामार्ग बनले पाहिजेत. त्याच्याशिवाय आता सरांनी सांगितलं तसं लॉजिस्टिक जी पॉलिसी आहे त्यामध्ये हे पण आहे की महामार्गावरचा वेग म्हणजे वाढवला म्हणजे वाहनांचा वेग वाढवणं किंवा पण मग इतके ॲक्सिडेंट होत आहेत त्याचं काय? आज कालची घटना बुलढाण्यामध्ये की 25 लोक मृत्युमुखी पडलेत त्याच्यामध्ये. मग अशा गोष्टी पण तर घडत आहेत ना. सर कालच्या घटनेचं कारण मी सांगू का, की कालच्या घटनेचं खरं कारण आहे ते असं दिसून येते की हिप्नोटिझम हा गोष्ट त्या समृद्धीवर होते की सलग 20 ते 25 किलोमीटर की सरळ रस्ता आहे. रस्ता हा वाहन म्हणजे बाहेरच्या देशात असतो ते कुठे एक रस्त्यात एक असं असतं की काही काळानंतर टर्न असावेत त्याच्या पुढे, की एखादे हायलाइटेड गोष्टी असाव्यात की ज्याच्यामुळे माणसाची नजर तिकडे जाईल आणि त्याचा वाहनावरचं नियंत्रणाचा ताबा सुटणार नाही. कंटिन्यू आपण जर वाहनावरती बसलो त्यात जर काच लावलेली असेल तर झोप येणं हा एक सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. आणि तो जर टाळायचा असेल तर आपल्याला काहीतरी मेजर हायलाईट करतील असे पॉईंट्स आपण तयार केले पाहिजे. ते समृद्धी महामार्गावरती कमी आहे, पण झाडं पण नाही आहेत तिथं, त्यामुळे माणसाच्या लक्षात येत नाही आणि वेगावर नियंत्रण राहत नाही. पूर्ण रस्ता मोकळा असल्यामुळं 120 पेक्षा लिमिट हे जास्त जातं वाहनांचं. मग त्याच्यावर थोडं लिमिट कमी केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हो सर, वाहनावरती लिमिट स्पीड गन कंपल्सरी लावल्या पाहिजेत. त्यानुसार आपण स्पीड कसं कंट्रोलमध्ये राहील ते केलं पाहिजे. आणि ज्या गाडी जी वाहनं कंडिशनमध्ये नाही आहेत त्यांना त्या रस्त्यावर सोडलंच नाही पाहिजे सर. कमीत कमी टायरची कंडिशन 30 ते 35% असावी सिमेंटच्या रोडवरती. एक बेसिक असा रूल आहे की म्हणजे नियम आहे की त्याच्यापेक्षा कमी जर टायरची कंडिशन असेल तर करून ये म्हणजे जाऊन येते वाहनाने. 120 वगैरे स्पीड घेतलं ते टायर खूप गरम होतं, पेटू शकते गाडी किंवा फुटू पण शकतं टायर. अच्छा सर. महाराष्ट्राच्या पुढे कोणत्या 3 प्रमुख समस्या आहेत असं तुम्हाला वाटतं? सर महाराष्ट्राच्या पुढची पहिली समस्या आहे की प्रादेशिक समतोल विकास साधणे. दुसरी समस्या सर बेरोजगारीची एक समस्या आहे. आणि तिसरी समस्या आहे सर दुष्काळ निवारण. दुष्काळ. दुष्काळ आहे सध्या महाराष्ट्रात? हो सर, पाऊस तसं दुष्काळ आहे असं वाटतं. गेली 2 वर्ष म्हणजे मी घरची शेती करतो, भावाला मदत करतो. त्यात असं जाणवलं की जूनच्या 5 ते 10 जूनमध्ये पेरणी व्हावी लागते. उडीद असते, मूग असते, सोयाबीन असते. ती पेरणी आता आज 1 ते 5 जुलै होत आला तरी होत नाही. त्यानंतर मग ते अवकाळी पावसानंतर ते पूर्ण पीक वाया जातं. हे तसा दुष्काळाचाच जातो. पिकाचं उत्पादन कमी होणं किंवा मुबलक पाणी पिकांना न मिळणं, ह्या कारणामुळे सर हा मला दुष्काळच जाणवतो. अच्छा, जलवायू परिवर्तन आहे की दुष्काळ आहे? सर जलवायू परिवर्तन आहे, पण दुष्काळ सदृश्य परिस्थिती मला वाटते सर. तसं डिक्लेअर केलं पाहिजे. दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि दुष्काळ हे एकच की वेगळे आहेत? तर हे कंडिशन दोन्ही वेगळे आहेत. पूर्ण दुष्काळामध्ये एक्झॅक्ट मला आता ते किती सेंटीमीटर पाऊस पडाला ते आठवत नाही, पण दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे सर. मागच्या वर्षी पण होती, या वर्षी पण आहे. काय उपाय याच्यावर काय करता येईल? यावरती उपाय एक आहे की एकतर पिकांमध्ये बदल केला पाहिजे सर. की जे पिकं जे अशी बियाणे तयार करणं की जे नंतर पेरल्यानंतरही पण उभं राहिली पाहिजे, म्हणजे गारपीट वगैरे त्यांना सहन झाली पाहिजे किंवा त्याची ग्रोथ वाढली पाहिजे. किंवा ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे तिथं त्या ठिकाणी
अशी कोरडवाहू पिकांना पण पाणी देऊन ती वाढवणं हे त्याच्यावरचा उपाय असं वाटतं सर मला. पाणी देऊन वाढवल्याने काय होईल? सर जे पाणी कमी पडतं सुरुवातीला पिकाला पाणी हवं असतं पहिल्या 1 महिन्याभरात तेच मिळत नाही त्यामुळे त्यांची वाढ खुंटते त्यानंतर शेंगा कमी येणं वगैरे असं होतं. पण आता पाऊस नाही तर पाणी कुठून आणणार? जिथं सोय आहे सर म्हणजे तर ज्यांच्यापाशी धरण आहे ज्यांच्यापाशी कालवे आहेत त्यांच्यामार्फत जर करता आलं तर करू शकतो. ओके ओके. आणि मग तुम्ही मिटिगेशन अडॅप्शन तुम्ही ऐकलं स्ट्रॅटेजी? मिटिगेशन अडॅप्शन सॉरी सर नाही ऐकली. नाही ऐकलं का? जलवायू परिवर्तन कधीपासून होणार आहे का ऑलरेडी सुरू झालं इशू तो? सर जलवायू परिवर्तन सर ऑलरेडी सुरू झाले. गेले 2 वर्ष आपण बघतोय तर पाऊस हा उशिराच येतोय आणि उशिरा जातोय. त्यामुळे जे आधी होतं की जुनी लोक म्हणत होते की 5 ते 10 जूनमध्ये पेरणी झाली पाहिजे पिकांची तर तसं होत नाहीये. त्यामुळं पिकांची पेरणी लांबणीवर पडली आणि ऐन काढणीच्या वेळेला जोरदार पाऊस येतो त्यामुळे ते परत पीक नुकसान होतं त्याचं. जलवायू तुम्ही परिवर्तन टाइम टेबल बदलायला पाहिजे ना पेरणीचं आणि काढणीचं. सर बदललं पाहिजे पण लोकांनी अजून ऍक्सेप्ट केलेली नाही या गोष्टी. अजूनही लोक शेतकरी जुन्याच परंपरांना धरून असल्यामुळे नुकसानात जास्त होतं. बरं. आणि ते पहिलं जे होतं प्रादेशिक असमतोल त्याच्यावर काय उपाय आहे? तर प्रादेशिक असंतोलनाचा उपाय हा पश्चिम महाराष्ट्र हा पुढारलेला आहे हा सहज दिसतं सर. म्हणजे मी पश्चिम महाराष्ट्र असल्यामुळे दिसतं की काही उद्योग सीमित झाले तसं मराठवाडा आणि विदर्भामध्ये नाहीये. हे उद्योगांचं स्थलांतर झालं पाहिजे. जी स्थलांतरित लोक सातारा पुणे कोल्हापूर या ठिकाणी येतात मग मराठवाडा असू दे विदर्भ असू दे ते स्थलांतर थांबवलं पाहिजे. कसं? तर त्यांना तिथं स्थानिकच रोजगार उपलब्ध करून दिले पाहिजे. पण मग स्वयंरोजगार. उद्योगाला कंपल्शन करायचे तिकडे जा तिकडे टाका उद्योग तयार नसेल तर? सर ते तयार होणार नाहीत कंपल्शन केलं तर होणार नाहीत पण आपण त्यांना सुविधा पुरवल्या तर ते नक्कीच जातील. तिथं ऑलरेडी देतोय आपण किती वर्ष देतोय तरी ते जात नाही येत. सुविधा जमीन फुकट देतं महाराष्ट्र सरकार तरी कोण जात नाही. सर त्यांना अजून पाण्याची सुविधा किंवा कौशल्य आधारित रोजगार व्यक्ती त्यांना जर उपलब्ध करून दिल्या त्यांना इतर अजून सुविधा देता आल्या टॅक्सेशनमध्ये तर ते जातील असं आशा आहे. चार्ट प्रत्येक राज्यातच असतं तर भरपूर म्हणजे तर मुख्यमंत्री हे विदर्भातलेच आपल्या सध्याचे होते बरेचसे म्हणजे तर ते तिथंच असतं समजा. तेवढ्याने होईल असं वाटतं तुम्हाला? तेवढ्याने होऊन जाईल? नाही सर एवढ्यानं होईल असं नाही थोड्या अजून पण गोष्टी कराव्या लागतील. काय? तर शिक्षण संस्था पण तिथं कौशल्य शिक्षण देणाऱ्या संस्था जर उभा केल्या तर त्यांच्यामार्फत उद्योगांना जे स्किल्ड पर्सन पाहिजे ते जर मिळाली तर ते होईल. कच्चा माला जर कसा पुरवठा करता येईल त्यांना. बरं तुम्ही दुसरं समस्या कुठली होती? पहिली आणि तिसरी बघितली आपण दुसरी बेरोजगारी सर. त्याच्यावर काय उपाय करता येईल? सर बेरोजगारीचा सगळ्यात मोठा उपाय मला असं वाटतं की त्यांना कौशल्य शिक्षण देणं. म्हणजे काय करता? तर त्यांना आता जे आपल्या नवीन एज्युकेशन धोरणानुसार आपण 8वी पासूनच कौशल्य शिक्षण देतो थोडंफार तेच जर जास्त वेळ तेच देणं त्यांना कौशल्य शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं तांत्रिक शिक्षण देणं ह्या गोष्टी करायला पाहिजे. पण आपण शिक्षण दिलं आणि त्याचे उद्योग झाले नाहीत तर त्या शिक्षणाचा उपयोग काय म्हणजे त्या कुशल शिक्षणाचा उपयोग काय? मग सर आधी उद्योग आणले पाहिजे का आधी शिक्षण दिलं पाहिजे? सर शिक्षण दिलं पाहिजे असं मला वाटतं. पण ते उपयोग काय? जर उद्योगच असे आले तर ते शिक्षण असंही ते नंतर विसरतात लोक. तसं कामच नाही मिळालं तर ते शिक्षणाचं करणार काय? सर उद्योग आधी आले तर मग त्यांना मग स्किल वर्क आपण देऊन त्यांना माणसं देणार नाही ते उद्योग थांबतील कशावरून किंवा असं उलटच आपण हे करतो की आधीच कौशल्य देऊन ठेवली आधी आणि जर उद्योगच नाही आले तर या लोकांनी काय करावं? त्यांना अप्रेंटिसशिप वगैरे असे काही करता येतील का? उद्योग नाही तर अप्रेंटिसशिप कुठे येणार? सॉरी सर. बरं ठीक आहे. आणि ते तुमचा पहिला आहे कुठला आहे पहिलं प्रेफरन्स? सर माझा पहिला प्रेफरन्स उपजिल्हाधिकारी. दुसरा प्रेफरन्स सर तहसीलदार आहे. तिसरा प्रेफरन्स माझा मुख्याधिकारी नगर परिषद गट हा आहे. ओके. पहिला का उपजिल्हाधिकारी का आहे? सर महसूल प्रशासनातलं एक MPSC मार्फत भरलं जाणारं मोठं पद आहे त्यामार्फत विविध पदांवरती काम करता येतं. जसं की मी एक डेप्युटी कलेक्टर हे प्रांताधिकारी म्हणून पण काम करू शकतात. जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये विविध विभागांवरती जसं नियोजन असू दे पुरवठा असू दे रजिस्ट्रार असू दे या भूमी अभिलेख असू दे
यांच्यावरती ते डिपार्टमेंटल हेड म्हणून काम करू शकतात. तसेच ते सिडको, म्हाडा या संस्थांवरती डेप्युटेशनवर, तसेच नगर परिषदेमध्ये किंवा महानगरपालिकांमध्ये उपायुक्त या पदावर सुद्धा डेप्युटेशनवर ते जाऊ शकतात. म्हणजे विविध पदांवर काम करायची संधी मिळत असल्यामुळे मला ते पद आणि तहसीलदार का? सर महसूल प्रशासनातलं दुसरं पद आहे. त्यातून तहसीलदार या पदावरून डेप्युटी कलेक्टर प्रमोशन होतं आणि महसूल तहसीलदार या पदावरती पण विविध पदांवरती काम करता येतं. महसूल या तहसीलदार पदावरती कार्यकारी दंडाधिकाऱ्याचे अधिकार मिळतात. तसेच अर्धन्यायिक काम करण्याचे पण अधिकार मिळतात. ठीक. ओके, थँक्यू सर.